संध्याकाळी करायला पाहिजे होता पण तो ड्रायव्हर बोलता बघू नको जास्त तुला कोणी पकडलं रत्नदुर्ग आहे बघून पाटावर उतरायचं मित्रांनो ही सूचना बघा 6 वाजेपर्यंत दरवाजा बंद होण्यापूर्वी 3 वेळा शिट्टी वाजवण्यात येईल असं सांगितलं आहे हां ना आता आम्ही आहोत रत्नदुर्ग किल्ला म्हणजेच भगवती किल्ला आणि बाप्पा मोरया मोरया पॉज करून तुम्ही वाचू शकता चला 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 इथे तुम्हाला पूजेचं ओटीचं साहित्य मिळेल खूप गरम करत आहे भरपूर खरं तर संध्याकाळी यायचा विचार होता पण सगळ्या गोष्टी मॅनेज होत नाहीत त्यामुळे तर हा सगळा परिसर आहे रत्नदुर्ग किल्ल्याचा हे मंदिर आहे तुम्ही बघताय श्रीदेवी भगवती मंदिर त्यामुळे या किल्ल्याला भगवती म्हणजे भगवती किल्लासुद्धा म्हणतात मित्रांनो आत्ता मी आलो आहे रत्नदुर्ग किल्ल्यात म्हणजे भगवती किल्ला तर भगवती देवीचं मंदिर आहे इथे तर त्याच्या नावावरून कदाचित भगवती किल्लासुद्धा असं म्हणतात तर इथला आजूबाजूचा परिसर इथली माहिती वगैरे तुम्हाला सांगतो कारण आत देवळात फोटो काढण्याची मनाई आहे तर आजूबाजूचा परिसर तटबंदी वगैरे तुम्हाला दाखवतो हा किल्ला रत्नागिरी शहरापासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे या किल्ल्यात प्रवेश केल्यावर श्रीदेवी भगवती मंदिर आपल्याला पाहायला मिळते या मंदिरात फोटो काढण्याची मनाई आहे किल्ल्याभोवती भक्कम तटबंदीसुद्धा आहे किल्ल्याच्या बाजूला समुद्र पाहण्यास मिळतो संध्याकाळच्या वेळेला विहंगम दृश्य आपणास पाहण्यास मिळते मित्रांनो मागची जागा दाखवतो कारण फोटो काढण्यास मनाई आहे आता ती कुठपर्यंत आहे काय आहे बघूया जरा ठीक आहे आजूबाजूचा परिसर आय थिंक ही दर्शनाचीच रांग असणार हां बघताय हां तर इकडे आजूबाजूचा परिसर खूप चांगला आहे मस्त आहे म्हणजे मला वाटतं मी एक बऱ्याच वर्षापूर्वी आलो होतो इकडे रत्नागिरीत आलो होतो तेव्हा आणि त्याच्यानंतर आत्ता येतो आहे बऱ्याच सुधारणा वगैरे झालेल्या आहेत तिथे सो इकडे कदाचित माझे नातेवाईकसुद्धा मिळतील भेटतील काय सांगता येत नाही पूर्ण असाच परिसर आहे म्हणजे तिकडून बाहेर पडू शकतो आपण ओके सगळा असा परिसर आहे हे मंदिर आहे आय थिंक ही दर्शनाची रांग वगैरे आजूबाजूचा परिसर तिकडे पुढे एक देऊळ आहे छोटंसं तर तटबंदी वगैरे पण बघायचे बिकॉज तटबंदीवरून चांगला व्ह्यू मिळतो आत्ता मिळणार नाही पण संध्याकाळी चांगला मिळतो तुम्ही आलात ना ह्या किल्ल्यात तर तुम्ही संध्याकाळी या 4 नंतर कारण तुम्हाला जो सनसेट मिळेल तो अमेझिंग मिळेल तर आत्ता काय मिळत नाही पण एक तटबंदी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे
तुला जो पेन राहील ना तो पेन ठेव त्याच्यामध्ये हे तर बघितले चालेल फोटो वगैरे ही बोट आताच चालली डॉल्फिन वेल मासा बघितला का वेल मासा व्हिडिओ मित्रांनो, बऱ्यापैकी भगवती किल्ला म्हणजेच रत्नदुर्ग किल्ला एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न केला आहे. खूप दमलो आहे. अवतार दिसत असेल तुम्हाला. खूप ऊन पडलं आहे त्यामुळे असा चेहरा झाला आहे. सो आता इथून डायरेक्ट आम्ही चाललो आहे गणपतीपुळ्यात बाप्पाला भेटायला. सो तिकडे आता महाप्रसाद नाही मिळणार शक्यतो असं वाटतं आहे. मिळाला तर ठीक, नाही मिळालं तर अजून ठीक. बाप्पाला भेटणं हेच स्वर्ग आहे, हेच सुख आहे. मित्रांनो, तुम्ही पाहताय आत्ता आलोय मी गणपतीपुळ्यात. फायनली बाप्पाला भेटायला आलोच. खूप छान वातावरण आहे. आता समुद्रही दिसेल आणि बाप्पाही. खूप वर्षापूर्वी आलो होतो, त्यानंतर आत्ता योग आला आणि तो सुद्धा मी या ट्रिपचा भाग नव्हतो तरीसुद्धा आलो. हिंदुस्थानाच्या 8 दिशात 8 द्वार देवता आहे. त्यापैकी गणपतीपुळ्यातील देवता ही पश्चिम द्वार देवता आहे. मोगलाईच्या काळात सुमारे इसवी सन 1600च्या पूर्वी आज ज्या ठिकाणी स्वयंभू गणेश मंदिर आहे त्या ठिकाणी डोंगराच्या पायथ्याशी केवड्याचे बन होते. त्या ठिकाणी बाळभटजी भिडे हे ब्राह्मण राहत होते. ते गावचे खोत होते. मोगलाईच्या काळात भिडेंवर संकट कोसळले. भिडे ही दृढ निश्चयी होते. आलेले संकट निवारण झाले तरच अन्न ग्रहण करीन असा निश्चय करून त्यांनी आराध्य दैवत मंगलमूर्तीची उपासना करण्यासाठी या केवड्याच्या बनात तपस्या करण्यासाठी मुक्काम केला. अन्नपाणी वर्ज करणाऱ्या भिडेंना एके दिवशी दृष्टांत झाला की मी या ठिकाणी भक्तांच्या कामना परिपूर्ण करण्यासाठी आगरगोळे म्हणजेच गणेश गोळे येथून 2 गंडस्थळे व दंतयुक्त स्वरूप धारण करून प्रकट झालो आहे. माझे निराकार स्वरूप डोंगर हे आहे. माझी सेवा अनुष्ठान पूजा अर्चा कर, तुझे संकट दूर होईल असा दृष्टांत झाला. त्याच कालखंडात खोत भिडे यांची गाय सतत काही दिवस दूध देत नव्हती. म्हणून गुराख्याने बारीक लक्ष ठेवले. तेव्हा त्याला दिसले की सध्याच्या मूर्तीच्या जागी डोंगरावरील एका शेळेवर गायीच्या स्तनातून सतत दुधाचा अभिषेक होत होता. हा प्रकार त्याने खोतांना सांगितला. त्याने तात्काळ सर्व परिसराची सफाई केली व त्यांना दृष्टांतातील गणेशाची मूर्ती आढळली. त्या ठिकाणी गवताचे छप्पर घालून त्यांनी छोटेसे मंदिर उभारले.
मित्रांनो आता गणपतीपुळावरून निघतोय आम्ही आणि आता कुठे जायचं आहे? आरे वाऱ्याला जायचं आहे की आधी जेवायचं आहे? बापरे ओव्हर ॲक्टिंग ही ओव्हर ॲक्टिंगच वाटतंय पण खरोखर भूक लागले. ठीक आहे खरोखर भूक लागले. आता काय नक्की काय माहिती नाही आहे की जेवायला नेत आहेत की आरेवारे बीचला नेत आहेत. जर आरेवारे बीचला नेलं तर ठीक आहे सनसेट भेटेल आत्ता आणि सनसेट जर भेटला तर मग तो व्ह्यू चांगला येईल प्रॉपर व्ह्यू येईल. तर ठीक आहे बघूया व्ह्यू मिळते पण जेवणसुद्धा जाणं गरजेचं आहे. सो पाहूया काय होतं आहे. गणपतीपुळावरून निघालो. आत्ता रत्नागिरीत पोचलो आहे. जवळजवळ रूमजवळ पोचलो आहेच. रात्र झाले. खरं तर दमलो आहे पण बाप्पाला भेटल्यामुळं एक बरंहीच वाटतं आहे. आता डायरेक्ट घरी म्हणजेच रूमवर फ्रेश वगैरे होणार जेवणार वगैरे झोपणार कारण दुसऱ्या दिवशी नवीन व्लॉग येतो आहे. ठीक आहे चला जाऊया मग. मित्रांनो आत्ता रूमवरती आलो आहे. पहिल्यांदा आम्ही गेलो होतो थिबा पॅलेसला. त्याच्यानंतर मग आम्ही गेलो टिळकांचं जन्मस्थान आहे तिथे गेलो. त्याच्यानंतर आम्ही भगवतीला गेलो म्हणजे रत्नदुर्ग किल्ला आणि त्याच्यानंतर आरेवारे करत आम्ही गणपतीपुळ्यात गेलो. तर हा असा प्रवास होता तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न केला. थोडीफार माहिती सांगण्याचा सुद्धा प्रयत्न केला. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया अशाच नवीन व्लॉगसह. काळजी घ्या सुरक्षित राहा. बाय.